पण मी निश्चित या माध्यमातून एवढं सांगेन बांधवांनो, फक्त 3 दिवस महत्वाचे. त्या सोमवारपासून जर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी आपल्या सगळ्याच्या सगळे मोठ्या ताकदीने मोठ्या संघर्ष कायमचा मिटेल. कारण निर्णय घेतलेला आहे शिक्षण मंत्र्यांनी बांधवांनो. तुम्ही 9 नोव्हेंबरचं पत्र बघितलं असेल, माननीय उपसचिव सावंत साहेब यांचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये सगळं ठरलेलं आहे की यांना अनुदान द्यायचंय, यांना टप्पा द्यायचाय, फक्त तारीख ठरवायची आहे आपल्याला. आणि ही तारीख जर आपल्याला 1 जानेवारी 2024 हीच जर लागत असेल तर हे 3 दिवस तुम्हाला मैदान भरवावं लागेल, नसता काही मिळणार नाही. हे आताच सांगतो मी. जर हे मैदान भरलं नाही, तुम्ही सरकारवर प्रेशर आणलं नाही, पूर्ण ताकदीने मैदानात उतरला नाही, तर तुम्हाला ही अपेक्षित तारीख भेटणार नाही. मग सरकारच्या डोक्यात जे पिकतंय तेच उगवणार आहे. आणि सरकारच्या डोक्यात काय पिकतं हे तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण मी आवर्जून सांगेल. नागपूर अधिवेशन दरम्यान ज्यावेळेस आमची भेट झाली होती, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय ऑक्टोबरच्या संच मान्यता आधारे, म्हणजे या वर्षीच्या संच मान्यता आधारे ज्या सप्टेंबर ऑक्टोबरला संच मान्यता फायनल होईल त्यांचा निधी आपण डिसेंबर अधिवेशनामध्ये तरतूद करू आणि 1 जानेवारी 25 पासून तुम्हाला टप्पा देऊ. स्पष्ट शब्दात बोललेले ते 1 जानेवारी 25 पासून तुम्हाला टप्पा देऊ. मग आता 1 जानेवारी 25 पासून टप्पा घ्यायचा का 24 पासून घ्यायचा हे आता तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवायचं. फरक हा एका वर्षाचा आहे बांधवांनो. जे सरकार आलं त्या प्रत्येक सरकारने तुमचे दिवस खाल्ले. महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी 19 महिने खाल्ले. त्याच्या अगोदर पुन्हा युतीचं सरकार होतं त्यांनी 2-4 वर्ष खाल्ले तावडे साहेबाच्या काळामध्ये. त्यानंतर शेलार साहेबांनी कुठेतरी दिलं होतं, महाविकास आघाडीने पुन्हा ते आपल्या 19 महिन्याचा पगार पुन्हा खाऊन घेतला. पुन्हा 12, 15, 24 फेब्रुवारीनुसार आपल्याला 1 टप्पा वाढून दिला. 20चा 40 केलं. जे नवीन 20 होते त्यांना नव्याने 20 दिलं. आणि आता या सरकारने पुन्हा 1100 कोटीच्या माध्यमातून पुन्हा प्रत्येकाला 1-1 टप्पा देऊन टाकला. तर 1 टप्पा तर आपण प्रत्येक वेळा मागे राहिलो. आणि याही वेळी जर तुम्ही लढला नाही, तुमच्या हक्कासाठी संघर्ष केला नाही, तर पुन्हा एकदा तुम्हाला 2025 ची वाट पाहावं लागेल. अरे 2025 ची जर तुम्हाला वाट बघावं लागेल तर हे वर्ष निवडणुकीचं आहे बांधवांनो. तुम्ही लढणार कसं, गॅरंटी काय? लेखी पत्र देऊन जर ते सभागृहात शब्द फिरवत असेल तर त्यांच्या शब्दांवर किती विश्वास ठेवायचं याच्यामध्ये एक साशंकता आहे. कारण सध्या आता तुम्हाला सांगतो 22 जानेवारीला या देशामध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर कधीही आचारसंहिता लागू शकतात, कधीही फेब्रुवारीमध्ये लागू शकतात. फेब्रुवारीच्या 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या कुठल्या तरी हप्त्यामध्ये आज लोकसभेची आचारसंहिता लागू शकतात. लोकसभेच्या आचारसंहिता या मे पर्यंत चालल. मे मध्ये लोकसभेचे सगळे निकाल आपल्याकडे हाती येतील. मे मध्ये केंद्र सरकार स्थापन होईल आणि केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर तिथून फार तर 5 महिन्यांना लगेच विधानसभेचं बिगुल वाजणार आहे. लगेच विधानसभेचं निवडणुका सुरू होणार आहे. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये, फार तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पुन्हा विधानसभा डिसेंबर पर्यंत होऊन जाईल. फार तर जानेवारी पर्यंत होऊन जाईल. नंतर तुमच्या हातात काय आहे, कोण लक्ष देणार आहे तुम्हाला? 2029 पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे कोणी बघणार नाही. सरकारचं नाक दाबण्याचं एकमेव संधी आज आपल्याकडे आहे. अजून संधी गेली नाही असं मी म्हणेल. अजूनही आपण सरकारचं जर नाक दाबलं, योग्य ठिकाणी जर आपण हातोडा हाणला तर निश्चित सरकार आपल्याला न्याय देईल. सरकार तोंड उघडेल आणि आपल्याला जो काय अपेक्षित टप्पा आहे हा 1 जानेवारी 2024 पासूनच द्यावा. त्यांनी जे काही बाकीचे बांधव जे आपल्या सोबत होते, त्रुटीपात्र होते, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्याही बांधवांना समान न्याय द्यावा. आम्हाला त्यांच्यावरही अन्याय व्हावा या मताचे आपण नाही. त्यांनाही त्यांचा हक्काचा टप्पा तो मिळला पाहिजे या भूमिकेमध्ये आपण आहोत. आणि आता 6 फेब्रुवारीच्या ज्या काही शाळा आहेत त्या अनुषंगाने जे काही त्रुटीपात्र अजून काही शाळा बांधव आहे, शेवटच्या वर्गाच्या पटामुळे असेल किंवा विद्यार्थी संख्यामुळे किंवा काही XYZ संच मान्यता प्रलंबित आहे, या अशा सरकारच्या काही तांत्रिक बाबींमध्ये ज्या काही अडकलेल्या ज्या काही शाळा असतील या सर्व शाळांना सुद्धा स्वयंअर्थ साहित्य न करता यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्या शाळांवरचाही सुद्धा अन्याय दूर करावा. त्यांना सुद्धा आपल्या सोबतच टप्पा देण्याचं कार्य खरं तर मोठ्या मनाने सरकारने करावं.
कारण या सरकारच्या यंत्रणामध्ये त्या सगळ्या शाळा गुंतून पडलेल्या आहेत. संच मान्यता करणं काम कोणाचं आहे? सरकारच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याचं आहे. ते काय तुमच्या आमच्या घरी थोडीच तयार होती, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारचे जे काही नेमून खाली दिलेले जे क्षेत्रीय अधिकारी असतात त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी खरं तर या सगळ्या संच मान्यता आपल्याला वेळीच उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्या संच मान्यता देत असताना विद्यार्थी संख्येनुसार त्यांच्यात ते शिक्षक अवेलेबल झाले पाहिजेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक हजारो शाळांमध्ये झिरो पद आलेली आहे आणि त्या झिरो पद आल्यामुळे अनेक अजूनही काही शिक्षकांचे काही शाळांचे टप्पावाढ बाकी आहे किंवा कुणाचा पहिला टप्पा मिळाला नाही. मग आता ही चुकी कुणाची? त्या शाळेची, त्या शिक्षकाची का या यंत्रणेची? त्या यंत्रणेच्या चुकांचा फटका आपल्या शिक्षक बांधवांना त्या ठिकाणी कुठेतरी पडतोय, कुठेतरी मिळतोय. त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या सर्व माझ्या शिक्षक बांधवांना जे काही 1822 शाळा ज्या अशा आहे राज्यात ज्या अजून टप्प्यापासून वंचित आहेत, म्हणजे नवीन टप्पा असो का वाढी टप्पा असो, या सर्व 1822 शाळांना सुद्धा योग्य न्याय मिळाला पाहिजे. अशी या माध्यमातून आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून मी या राज्याचे सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय शिक्षण मंत्री साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब असतील, या सर्वांना आपणास नम्र विनंती करतोय की मायबाप सरकारात आम्ही तुम्ही मायबापाच्या भूमिकेमध्ये आहोत आणि तुमचे लेकरं म्हणून आम्ही आमच्या हक्काचं न्याय, हक्काचं वेतन मागण्यासाठी तुमच्या दारात आलो आहोत. आमच्या पदरामध्ये आमचा हक्क द्यावा एवढीच विनंती फक्त आजच्या या माध्यमातून आपण सर्वांना करतोय. आणि पुन्हा एकदा आजच्या लाईव्हच्या माध्यमातून एवढं सांगेन बांधवांनो, 8, 9, 10 हे अंतर्गत मतभेद चालूच राहणार आहे. हे कधीच मिटणार नाही बांधवांनो. जेव्हा एखादा समूह मोठा होतोय ना, त्या समूहामध्ये अंतर्गत कलह चालूच असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या लोकांचे एक विचार पटत नाही. आपल्या घरात सुद्धा कुठेतरी सासू सुना असतील किंवा सगळे जे काही जास्त लोक असतील तर त्यांचे एकमेकांचे विचार पटत नाही. ते कलह एकमेकाला भांड लागत चालते. त्यामुळे शिक्षक समूह हा खूप मोठा समूह आहे. याच्यामध्ये अंतर्गत वाद चालूच राहणार. पण या वेळेला हे सगळे वाद आपल्या घरातल्या खुटीला टांगा. आपल्यामधले जे काही युगो असतील, ज्या काही गोष्टीमुळे तुम्हाला कुठेतरी दुखवलं गेले असतील, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त शिक्षक हितासाठी, फक्त शिक्षक हितासाठी जर शिक्षकाचे कार्य तुम्ही करत असाल, शिक्षक नेते म्हणून स्वतःला समजत असाल, तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या मनामध्ये सुद्धा शिक्षक हित अपेक्षित असेल, तर शिक्षक हितासाठी सर्व राज्यातील सर्व संघटनेचे जेवढे काही अध्यक्ष असतील, जे विना अंशता अनुदानित शिक्षकांसाठी ज्या संघटना काम करत आहेत, त्या सर्व संघटनांच्या अध्यक्षांना माझं आव्हान आहे. या सर्व संघटनेच्या सन्माननीय अध्यक्षांना नम्र विनंती हात जोडून की राज्यातल्या 63,000 शिक्षक बांधवांच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी आपण आपसातले मतभेद काय जे असेल ते बाजूला ठेवा आणि एकाच जुटीने या मैदानावर या. बघा, एक मोठी वज्रमूठ आपली तयार होईल आणि सरकारला आपण आपला निर्णय घेण्यास भाग पडू. तर त्यासाठी मोठ्या मनाने हे सगळे बांधव या ठिकाणी आले पाहिजे. आम्ही तर आव्हान करतोच आहोत. तुम्ही सगळेजण सुद्धा आव्हान करा आणि सगळ्या शिक्षक संघटनेच्या मुख्य समन्वयक असतील किंवा संघटनेचे जे काही अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांना फोन करा आणि त्यांना त्यांच्या अडचणी समजून घ्या. नेमका दुखतं काय तुमचं ते तर सांगा. दुखलं तर आपण औषध लावू ना त्याला. तुम्ही वाटलंच तर तुम्ही इथं उभे राहा, आम्ही इथं बाजूला बसतो. आमच्यामुळे कुणामुळे जर या ठिकाणी तुम्हाला इथे यायला अडचण होत असेल तर ते सांगा. माझ्या 63,000 शिक्षक बांधवांच्या साठी आम्ही स्वतः बाजूला बसतो. इथं आम्ही घरी नाही जाणार, इथंच बसतो बाजूला. फक्त तुम्ही इथं या एवढीच विनंती माझी करतोय. कारण तुम्ही सगळेजण या ठिकाणी येणं खूप गरजेचे आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि ही संधी शेवटची आहे. आता संधी नाहीये. आचारसंहिता लागल्यावर सगळ्याला आपल्याला उपचार बस नाही, मुंगिळत बस नाही, घरामध्ये काही करू शकत नाही तुम्ही. त्यानंतर सरकार तुम्हाला सांगलही प्रचारामध्ये आम्ही तुम्हाला अमुक देऊ, टमुक देऊ, हे देऊ, तुम्ही आम्हाला असं करा तसं करा. हे आश्वासन ते फक्त बोलायची भात आणि बोलायची कडी असते बांधवांनो. जर आता घ्यायचं असेल तर आता लढा, आता मागा, अजूनही भेटू शकतो. जर आता मागितलं, आता जर त्यांनी दिलं तर निश्चितच दिलेल्या भाकरीला आपण भविष्यात जागू आणि त्या सरकारच्या पाठीशी राहू. परंतु आज आपल्याला ती भाकर सरकारने दिली पाहिजे. आपल्याला आश्वासन नको. या आश्वासनाने खरं तर आपलं फार फुगून फुटून गेलंय. त्यामुळे आश्वासनाची ती खैरात आता आपल्याला नको. आपल्याला हक्काचं पाहिजे आणि हक्काचं जे लागत आहे ते कागदावर पाहिजे, तारखीसह पाहिजे. कागदावर आपण घेतलंय पुढील प्रत्येक वर्षी टप्पा देणार, पण तारीख नाही दिली ना.
ती तारीख आपल्याला पाहिजे आणि जर ती तारीख लागत असेल तर ही संधी बांधवांनो फक्त 10 मिनिटं लागते त्यांना तारीख चेंज करायला. 10च मिनिटं लागते, पण त्यासाठी तुमची संख्या 10,000च्या घरात असली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आजच्या या थेट आझाद मैदानावरून महाराष्ट्रातील सर्व राज्यातील 63,000 शिक्षक बांधवांना आवाहन करतो. बांधवांनो, घरी थांबून काही होणार नाही. बांधवांनो, घरी थांबून तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करणार, पण हे आशाना या ठिकाणी आलेले जे काही 100-150 बांधव आहेत ना, या बिचाऱ्यांचं सुद्धा तुमच्यामुळे नुकसान आहे. त्यामुळे त्या अपयशाचे भागीदार तुम्ही बनू नका, त्या पापाचे भागीदार तुम्ही बनू नका, तर यशाचे साक्षीदार होण्यासाठी त्या सोमवारपासून मोठ्या संख्येने मैदानात या अशी महाराष्ट्रातील सर्व 60,000 शिक्षकांना, सर्व मुख्य समन्वयक असतील, सर्व संघटनेचे जे काही अध्यक्ष असतील, सर्व जे काही आपले शिक्षक आमदार असतील, या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी सोमवारी मैदान गाठावं आणि आम्ही उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना आपण ताकद द्यावी एवढी विनंती आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.